नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, 6/10/2025 ची एक नवीन भरतीचा अपडेट आहे. सिव्हिल सर्जन धाराशिव या ठिकाणची भरती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदभरती निघालेली आहे, जी आहे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत ही भरती असणार आहे. शेवटची तारीख ही जी असणार आहे 21/10/2025. अर्ज करायला हे जे पब्लिश झालेलं आहे ते आहे 6/10/2025 ला ही जाहिरात पब्लिश झालेली आहे. तर पहा, जे हे सिव्हिल सर्जन जिल्हा सर्जन ऑफिस जे आहे डिस्ट्रिक्ट जे एड्स कंट्रोल जे आहे धाराशिव या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी पहा, एलिजिबल कॅन्डिडेट जे कोणी आहे इच्छुक उमेदवार त्यांना अपॉइंटमेंटसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती करण्यात येणार आहे, जी की मुंबई अंतर्गत ही भरती होणार आहे. पहा, या ठिकाणी स्टाफ नर्स दिलेला आहे, मेन्शन केलेलं आहे. स्टाफ नर्स ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी नर्स म्हणून या ठिकाणी असते. ART सेंटर धाराशिव या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं आहे. BSc नर्सिंग किंवा GNM वाले उमेदवार अर्ज करू शकतात, पण तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. कम्युनिटी डिझायरेबल काय दिलेलं आहे? कम्युनिटी कॅन्डिडेट्स फ्रॉम HIV इन्फेक्टेड अँड अफेक्टेड ॲज वेल ॲज की कम्युनिटीज. द कॅन्डिडेट शुड बी कम्प्युटर लिटरेट, थोडासा त्यांना कम्प्युटरच्या संदर्भामध्ये अभ्यास असला पाहिजे. त्यानंतर द नॉलेज ऑफ MS ऑफिस, युसेज ऑफ इंटरनेट अँड इलेक्ट्रॉनिक्स मेल. ठीक आहे. त्यानंतर एंगेजमेंट विथ की पॉप्युलेशन अँड अफेक्टेड कम्युनिटीज ॲट द फील्ड लेवल. मानधन असणार आहे हे 21,000 रुपये. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे. यामध्ये पहा, तुम्हाला 21 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म जे आहे सबमिट करायचा आहे. एक पद भरती असणार आहे. यामध्ये 21,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. ART सेंटर धाराशिव या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे. त्यानंतर काय एज जी दिलेली आहे, अपर एज लिमिट आहे 60 वर्षापर्यंत. डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट विल बी ॲप्लिकेबल अप टू 62 इयर्स ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस. अपॉइंटमेंट टाईप जे आहे मेन्शन पोस्ट आर टेम्पररी प्युअरली ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे. वाईल रिक्रुटिंग द पोस्ट इनिशियली अपॉइंटमेंट विल बी गिव्हन फॉर 3 मंथ्स ओनली. फॉर्म जेव्हा अपॉइंटमेंट जेव्हा दिली जाईल तेव्हा फक्त 3 महिन्याची अपॉइंटमेंट दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. फर्दर कंटिन्युएशन विल बी गिव्हन अपॉन द सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ प्रोबेशन पिरियड्स अँड परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. द प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटी जे आहे मुंबई यांच्या अंतर्गत जे कोणी तुमचं या ठिकाणी तुमचं जे काम केलेलं आहे ते पाहणार आहे. तुमचं काम जर सॅटिस्फाईड असेल तर तुम्हाला परत दिले जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. रेम्युनरेशन यामध्ये अलाउन्सेस वगैरे लाईक TADA वगैरे नसणार आहेत, कारण हे कंत्राटी असणार आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं, मी अप्लाय प्रिस्क्राईब ॲप्लिकेशनमध्ये रिसिट पासपोर्ट साईज फोटो वगैरे तुम्हाला आणि ID प्रूफ आधार कार्ड वगैरे A4 साईजचा पेपरवर तुम्हाला सबमिट करायचं आहे सर्व गोष्टी. त्यानंतर पहा, कॅन्डिडेट शुड अप्लाय सेपरेटली फॉर इच पोस्ट. या ठिकाणी एकच पोस्ट असल्यामुळे काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही तुम्हाला. त्यानंतर ॲप्लिकेशन अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला फॉर्म भरताना फोटो जो आहे या ठिकाणी व्यवस्थित पेस्ट करायचा आहे. ऑलरेडी या ठिकाणी सिव्हिल सर्जन वगैरे मेन्शन केलेलं आहे. तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर सरनेम, फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, तुमचं डेट ऑफ बर्थ तिथं टाकायचं आहे आणि ॲज सून ॲज तुमचं एज ऑन द इयर, मंथ आणि डे, जेवढं तुमचं आज तारखेला फॉर्म भरल्यावर जेवढं या ठिकाणी वय होतं तेवढं तुम्हाला टाकायचं आहे. करस्पॉन्स आणि परमनंट ॲड्रेस, जे काही तुम्ही सध्या राहता आणि परमनंट तुमचं जे आहे त्या ठिकाणी तुमचं लिहायचं आहे. ईमेल ID, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, आणखी वर्किंग कम्प्युटर नॉलेज. तुम्हाला पहा, कम्प्युटर नॉलेज इथं येस करणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कम्प्युटरमध्ये असले पाहिजे थोडेफार नॉलेजेबल. त्यानंतर ईमेल ID व्यवस्थित लिहा. काही चुकलं तर वगैरे त्यामध्ये काही ऑनलाईन काही माहिती असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलेलं आहे. पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तुमचं सिरियल नंबर, त्यानंतर GNM झालं असेल 3 वर्षाचं, BSc झालं असेल 4 वर्षाचं, मार्कशीट, युनिव्हर्सिटी वगैरे जे काय पर्सेंटेजमध्ये होतं, ग्रेडमध्ये होतं, तुम्हाला सबमिट करायचं. त्यानंतर एक्सपिरियन्स कंपल्सरी थोडंफार असेल, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाचा तो ॲड करत चला, कारण ज्यामुळे तुम्हाला लागण्याचे चान्सेस जे आहेत यामध्ये जास्त असतात जर तुमचा अनुभव असेल तर. विदाउट डुईंग प्रायव्हेट प्रॅक्टिस जर केला असेल येस, नाही केला असेल तर नो. नेमचं हॉस्पिटल तुमचं, त्यानंतर कधीपासून केले, तारीख, त्यानंतर कंटिन्यू करताय आणि किंवा केलेलं संपलं असेल ती तारीख. जर तुम्ही अजून पण करत असेल तर तुमचे स्टील कंटिन्यू लिहा, किंवा मग ते त्या ठिकाणी आजची डेट पण टाकू शकता जर त्या ठिकाणी परत जॉब करत असाल तुम्ही कंटिन्यूमध्ये. तर काही दुसरं स्पेशल क्वालिफिकेशन असेल ते पण ॲड करा. दुसरं या व्यतिरिक्त काही तुमचा शिक्षण अनुभव वगैरे असेल तर डेट, तारीख टाकून सिग्नेचर आणि नेम या ठिकाणी घेऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. ऑलरेडी ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी आहेत तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत. परत शॉर्टमध्ये एकदा सांगतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये पदभरती असणारे जे आहे
आपल्या महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत पदभरती असणार आहे. 21 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. 21/10/2025 पर्यंत तुम्हाला जे आहे डिस्ट्रिक्ट तुमचं धाराशिव ART सेंटरला जॉब करायचे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी सेंटरमध्ये. 21,000 मानधन असणार आहे. 3 महिने सुरुवातीला तुम्हाला काम दिलं जाईल. काम चांगलं असेल तर परत तुमचं चेक केलं जाईल कामाचं कसं आहे 3 महिन्याचं, किंवा तुमचं स्वभाव कसा होता, काम कसं केलं काय नाही, त्यानंतर तुम्हाला परत ऑर्डर देण्यात येईल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चांगला प्रतिसाद द्या आणि जे कोणी गरजू आहे, इच्छुक आहे त्यांना शेअर करा. याचा त्यांना फायदा होऊ द्या. धन्यवाद मित्रांनो.